वॉर्डांमधील मतमोजणी अजून सुरू व्हायची आहे. काय वॉर्डांमधील मतमोजणी नुकताच सुरू झालेली आहे. त्यामुळे लगेच या संदर्भात मत व्यक्त करणं चुकीचं ठरेल. अजून गोष्टी पुढे येऊ द्यात, अजून बऱ्याच गोष्टी पुढे व्हायच्यात. अनेक अनेक वॉर्डांमध्ये अतिशय चुरशीची लढती होणार आहेत. त्यामुळं जोपर्यंत कल फार स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत कुठलंही स्टेटमेंट करणं चुकीचं ठरेल. पण आपण जे म्हणताय की शिवसेनेच्या बाबतीत आणि मराठी माणसाच्या बाबतीत तर दोन्हीची उत्तरं या निकालातून मिळतील. जी, योगेश खैरे यांच्यापर्यंत पोहोचूयात. योगेश खैरे यांनी आता जे मतप्रदर्शन केलं त्याच्या अनुषंगाने मी पटकन राम कुलकर्णींपर्यंत जातो. राम कुलकर्णी, याचं उत्तर द्या. आत्ताच्या स्थितीला, मुंबईतल्या स्थितीला जबाबदार कोण? पण तत्पूर्वी येणाऱ्या ताज्या संदर्भातली महत्वाची बातमी प्रणिता बोरसे आपल्याला बातमी देतात. बातमी मुंबईतून येते. 183 मधून, प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या. मुंबईत काँग्रेसची विजयी सलामी, काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे. काँग्रेसची एक विजयी सलामी आशा काळे या विजयी झाल्या प्रभाग क्रमांक 183 मधून. तर तेजस्वी घोसाळकर ह्या सध्या पिछाडीवर आहे अशी माहिती समोर येते. तर कौलगे हे पुढे आहेत. मुंबईमधली ही महत्वाची माहिती समोर येते. काँग्रेसची विजयी सलामी पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे. प्रसाद सर जी, पटकन यावरची प्रतिक्रिया आपल्याला सोबत कपिल ढोके देतील. अभिनंदन, पहिला विजय काँग्रेसच्या खात्यात गेलाय मुंबईतला. निश्चितच चांगली बातमी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की काँग्रेस लोकांच्या प्रश्नांवर लढलेली आहे. मुंबईकरांच्या मूळ भावना लक्षात घेऊन आम्ही ही निवडणूक लढलो. निश्चितच मुंबईकरांचा आम्हाला चांगला प्रतिसाद असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बिलकुल. याच्यानंतर आपण आकड्यांकडे एकदा पटकन पाहणार आहोत. प्रणिता, आपण आकडेही देत राहायचे आहेत आणि ब्रेकिंग सांगणार आहोत. जी, प्रभाग क्रमांक 183 मधील आपण पाहतोय काँग्रेसची विजयी सलामी. तर वर आकड्यांवर नजर टाकली. भाजप 60, शिवसेना 20, राष्ट्रवादी 1, ठाकरे गट 57, चुरशीची लढत ही पाहायला मिळते. मनसे 7 अशी ही आकडेवारी सध्या समोर येते. मुंबईतलं हे चित्र आहे. आणखी चित्र स्पष्ट व्हायला काही वेळ लागेल, मात्र त्याआधीची ही आकडेवारी आहे ती बोलकी आहे. मुंबईत चुरशीची लढत पाहायला मिळते. ठाकरे गटानं ही चांगली कामगिरी आतापर्यंतच्या या आकडेवारीनुसार केलेली आहे. नाशिकची आकडेवारी थोड्या वेळापूर्वी स्क्रीनवर खालच्या भागामध्ये येते, तीही आपण पाहतोय. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, कोल्हापूर इथल्याही संदर्भातले तपशील अतिशय वेगवान पद्धतीनं समोर येत आहेत. ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडचेही तपशील आहेत. आपण या सगळ्या बातम्या वेगानं पाहत असतानाच आपल्याला मुंबईकडून अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीये. मुंबईचा आकडा बदललाय. भारतीय जनता पार्टी 63, ठाकरे 60. फार फरक नाही, 3चाच फरक बऱ्यापैकी कायम राहिलेला आहे. आणि यानंतर आणखी काही बातम्या येत आहेत, त्याच्यावर बोलतात प्रणिता. अगदी मुंबईतला हा फरक अगदी 3 वर आलेला आहे. भाजप 60, भाजप 63 आणि ठाकरे गट 60 अशी ही आकडेवारी सध्या समोर येते. शिवसेना 20 वर आहे, राष्ट्रवादी मात्र 1 वर आहे. तोही आकडा हलताना दिसत नाहीये. तर मनसे 7 वर आहे. तर मुंबईत तेजस्वी घोसाळकर पिछाडीवर आहे, धनश्री कोलगे या आघाडीवर आहे. जळगावमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे 3 उमेदवार आघाडीवर आहे. परभणीत ठाकरे गट 60 जागांवर आघाडीवर आहे. वर मुंबईची आकडेवारी, खाली इतर महानगरपालिकांमधील आकडेवारी समोर येते. जळगावात शिवसेनेची विजयी सलामी, शिवसेनेनं विजयाचं खातं उघडलेलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून नलुबाई सोनवणे या विजयी झालेल्या आहे. जळगावात भाजप शिवसेनेचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. जळगावात शिवसेनेची विजयी सलामी. पटकन एकदा आपण मुंबईच्या आकडेवारीच्या संदर्भात कपिल ढोकेंची प्रतिक्रिया घेऊ आणि त्याचबरोबर राम कुलकर्णींना बोलतं करू. काँग्रेस 10, बोला पटकन कपिल ढोके. नाही, निश्चितच आमच्यासाठी ह्या समाधानकारक जागा आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो की गेल्या निवडणुकीपेक्षा आताचा आकडा आम्ही पार करू तो चांगला असेल. परंतु या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे लोक ज्या पद्धतीनं गप्पा मारत होते, प्रसादजी, त्यांनी सगळ्या प्रकारच्या अनैतिकता या निवडणुकीमध्ये वापरल्या. पैशांचा प्रचंड वापर केला. बिनविरोध करायसाठी सुद्धा प्रचंड ताकद त्या ठिकाणी लावली. त्यासोबतच काय काय नसेल केलं, म्हणजे एक मेट्रोत प्रचार करायचं सोडलं नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्वतः ग्राउंडवर जाऊन लोकांना दमदाटी करण्याचा प्रकार केलेला आहे. ह्या सगळ्या लोकशाहीला न पटणाऱ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत केल्या. तरी सुद्धा आता ठाकरे गट त्यांच्या पुढे जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली. बिलकुल, तुम्ही जे म्हणताय त्या अनुषंगाने जर आपण आकडे पाहिले तर मला त्यावर एक निरीक्षण नोंदवायचं आहे. समजा
ठाकरे 60, मनसे 7, काँग्रेस 10 ही बेरीज केली तर ती 77 होतीये. आणि त्याच्यात समोर जर आपण समजा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे आणि अजित पवार यांची बेरीज केली तर ती 60 अधिक 20 म्हणजे 83 अधिक 1 84 होतीये. फार फरक नाही राहत आहे. नाही राहणार ना, बिलकुल राहणार नाही. मी सांगतो तुम्हाला, जर खरंच लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या अनैतिकतेचा विचार करून मतदान केलं असेल, लोक भारतीय जनता पार्टीच्या अपप्रचाराला बळी पडले नसतील, तर अंतिम निकाल हाती येईपर्यंत देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील,